नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. मित्र, आता जानकीला म्हणत असते, जानकी बघतीये ना काय तमाशा चाललाय, एकदाच्या आहे ना वाटण्या करून टाक आणि सगळ्यातून मोकळी होऊन जातो. रोजची ही कटकट भांडणं सगळं मिटून जाईल. ऋषिकेश नाश्ता करत असतात तर लगेच तसेच उठतात. ऋषिकेश नाश्ता वगैरे करत नाही. जानकी म्हणते, ऋषिकेश थांबा ना प्लीज प्लीज. नाही, अशा वातावरणात कसा घास जाणार आहे? घशाच्या खाली एक सुद्धा घास उतरणार नाहीये. जानकी प्लीज मला थांबवू नकोस. तरी सुद्धा बिचारी जानकी ऋषिकेश ऋषिकेश करत त्याच्या मागे मागे पळतच असते. ऋषिकेश ऋषिकेश पण ऋषिकेश ऐकायला तयार नसतो. यांच्या समोरून तो निघून जातो. तर एक एक करून हॉल मधला नाश्त्यासाठी बसल्यावर सगळे माणसं जे असतात ते सगळे एक एक करून निघून गेलेले असतात. या दोघींना काहीही वाटत नाही, अगदी निर्लज्ज सारख्या तिथेच बसून असतात. ऋषिकेश आणि जानकी बेडरूम मध्ये असतात आणि ऋषिकेश जानकीला म्हणतात, जानकी या सगळ्या गोष्टींचा वैताग आलाय, सहनशीलतेच्या पलीकडे गेले, आता हे सगळं असह्य होतंय मला. पण सुद्धा या घरात सुखाने आनंदाने जात नाही. काय अर्थ आहे ग जगून एवढं सगळं कष्ट करून? काय उपयोग आहे? तू सांग बरं जानकी. ऋषिकेश म्हणतात, तू ऐकतीस का? नको हे ताणत बसू. त्यांना हवंय ते कर, वाटून टाक सगळं, एक घाव दोन तुकडे करून टाक, ज्याला हवंय ते सगळं देऊन टाक आणि आपापलं आपण सुखाने जगूया. ही रोजची कटकट भांडणं नकोयत मला. प्लीज प्लीज जानकी. एकत्र राहून रोज भांडण्यापेक्षा लांब राहून कधी कधी भेटणं, आनंदाने गळ्यात पडणं हे कधीही चांगलं आहे. हे रोज असं एकमेकांकडे दुश्मनासारखं बघणं याला काय अर्थ आहे? त्यापेक्षा प्लीज देऊन टाक. आणखी म्हणते, ऋषिकेश ऐकून तरी घ्या. आता मला काय ऐकायचं नाहीये. मी तुला सांगतोय ते तू ऐकायचंय आणि सगळं काही देऊन टाकायचंय. तू का करतेस ग हे सगळं? कळेल का? का चाललंय सगळं हे? किती वाद आणि किती तणाव चाललाय घरात. नानांची इच्छा होती की माझ्या प्रॉपर्टीचा बंटवारा होऊ नये, ती कुठेही विखुरली जाऊ नये, माझ्या मुलांनी माझ्या कुटुंबाने एकत्र राहावं, त्यासाठी सगळं करते. का करते म्हणून हा काय प्रश्न आहे. महत्वाचं, नानांना वचन दिले हे घर एकत्र राहणार, मी कधीच हे घर वेगळं होऊ देणार नाही. मग तो कसं बांधून ठेवणार आहे? अशा वातावरणात ते इम्पॉसिबल आहे. आणि तू का प्रयत्न करतेय जो शक्यच होणार नाहीये? इम्पॉसिबल प्रयत्न तू का करायला जातीयस? हे घर जेव्हा एकत्र बांधून ठेवलं होतं, बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा सगळे छान व्यवस्थित सुरळीत होता म्हणून तू बांधून ठेवायचा प्रयत्न करत होती, बरोबर? आता सगळे विखरले, जिकडे तिकडे कुणीही राहणार नाहीये. प्रत्येकाला स्वातंत्र्य हवंय, प्रत्येकाला अधिकार प्रत्येकाला हवा. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रत्येकाला हवाय तो पैसा, आपापल्या वाटणीचा पैसा, सत्ता. त्यामुळे कुणीच एकत्र राहणार नाहीये. तू किती जरी प्रयत्न केला, मग तू का हा प्रयत्न करतीये? प्लीज प्लीज जानकी, हा प्रयत्न सोडून दे. ऐक माझं. प्रत्येक माणूस एकमेकावर आरोप प्रत्यारोप करतोय, कुणाचाच कुणावर विश्वास नाहीये. मग हे सगळं कशासाठी चाललंय? कळेल का मला? त्यामुळे जानकी नको ना हा खाटाटोप करू आणि दे सगळं सोड. ऐश्वर्या, किती विश्वास होता तुला तिच्यावर? कशी उलटली बघितला ना? स्वतःचा वाटा मागते म्हणे, हिस्सा हवाय तिला. वागती बघितलं ना तू? अगं लायकी का तिची? आणि कशी वागती ती? ऋषिकेशला ऐश्वर्यावर पहिल्यापासून राग असतो, विश्वास नसतो, पण जानकीसाठी विश्वास ठेवलेला असतो. आणि खरं तर आता जशी वागतीये त्याच्यावरनं तर ऋषिकेशचा विश्वास उडालेला असतो. आणि जानकीने खरं काय ते ऋषिकेशला सांगितलेलं नसतं. ऐश्वर्याचं वागणं कशासाठी मला कळतंय, ती फक्त चिडली ना म्हणून अशी रिॲक्ट होतीये. प्लीज प्लीज ऋषिकेश, तुम्ही हायपर होऊ नका आणि नको तो विचार करू नका. चिडली ना ती म्हणून. काय नाही ग जानकी, नको मला काय सांगायला जाऊ, मला माहिती ती कशी आहे. कधीच बदलणार नाहीये, ती आहे तशीच राहणार आहे. ती बदलणं इम्पॉसिबल आहे. तिच्यावर विश्वास ठेवला ना, तिथेच तू चुकलीस. 1000 वेळा सांगत होतो, ती बाई विश्वास ठेवायच्या लायकीची नाहीये. तिच्यापासून लांब राहा, लांब राहा. विश्वास ठेवू नको, तिला जवळ करू नको. तू डायरेक्ट तिला घरात आणली आणि बघितलं कशी तुझ्याच डोक्यावर बसली ती. नसती तिला घरात आणली तर ही वेळ आलीच नसती. जानकी, तू का माझं ऐकलं नाही? ऋषिकेश फार टेन्शन मध्ये आलेला असतो, जानकीला खूप बोलत असतो, चिडलेला असतो की हे सगळं झालंय ते तुझ्यामुळे. तू जर ऐश्वर्यावर विश्वास ठेवत नव्हती, तिला जर घरात आणत नव्हती, तर हे प्रकरण होतच नव्हतं. तशी माती ती कधीच बदलणार नाही. जानकी म्हणते, ऋषिकेश प्लीज प्लीज तुम्ही शांत बसा ना. का त्या ऐश्वर्याला ब्लेम करताय? जरा शांत व्हा ना. जानकी, मी शांत होणं इम्पॉसिबल आहे, कारण मला कंटाळा आला या सगळ्या भांडणांचा. तोपर्यंत हे मिटत नाही ना, तोपर्यंत मी काही शांत बसत नसतो. त्यामुळे जानकी, तू मला त्रास देऊ नको आणि तेच 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 सांगण्याचा प्रयत्न करू नकोस. ऋषिकेश म्हणतो, हात जोडतो मी, प्लीज प्लीज तू तरी समजून घे, कारण रोजच्या तमाशाचा कंटाळा आलाय मला. प्लीज प्लीज जानकी, हे सगळं थांबव. तुझा हट्ट सोड आणि संपव हे सगळं. जानकी प्लीज, मी पाया पडतोय तुझ्या, कारण खरंच मला जगणं किंवा घरात येणं अशक्य झालंय आता. ऋषिकेशने लवकर हार मानलेली असते आणि जानकीला आता अवघड झालेलं असतं. जो काही ड्रामा चाललाय तो शेवटपर्यंत जातो की नाही याची भीती वाटायला लागलेली असते. ऋषिकेश हतबल झालेला असतो, डायरेक्ट हातच जोडतो की बस आता हे सगळं बंद कर. हे सुद्धा हट्टी असतो. तो म्हणतो, जोपर्यंत तू वाटण्या करत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी घेणार नाहीये, कारण मला कंटाळा आला या सगळ्या गोष्टींचा आणि आपल्याला आता निवांत जगायचं, हे काहीच नकोय. जानकी म्हणते, प्लीज ऐकून घ्या ऋषिकेश, मी तो एक शब्द सुद्धा बोलू नकोस. आता सौमित्राची तीच अवस्था असते, त्यालाही आपला आपला हिस्सा हवा असतो. अवंतिका समजून सांगण्याचा प्रयत्न करते, पण सौमित्र कसा गरम डोक्याचा असतो की तो कोणाचं काही ऐकत नाही. त्याला हवंय तोच ते करत असतो. आणि आता ही
अवंतिका खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करते, पण या सौमित्राचं काहीतरी भलतच चाललेलं असतं. एकत्र राहण्यात जो आनंद आहे तो एकटं राहण्यात नाहीये. तू अनुभवलाय ते सगळं, तरी सुद्धा तुला हिस्सा हवाय सौमित्र, मला हे पटत नाही. बघ, स्वप्न रंगवणं असणं हे वेगळं आहे आणि सध्याची परिस्थिती वेगळी आहे. कळतंय का तुला? फार अवघड परिस्थिती आणि अशा परिस्थितीत जगणं इम्पॉसिबल आहे. त्यामुळे मला वेगळं राहायचं. तर ज्याने त्याच्या त्यात केलं तर ते जे ते छान जगेन आपापल्या पद्धतीने. रोज ही कटकट भांडणं होण्यापेक्षा आपापल्या जगू दे की. कशाला ही जबरदस्तीचं एकत्र राहणं. त्या माणसाच्या नादी लागलाय आणि चूकच करतोय तू. किंवा हिने मुद्दाम करतेय सगळं. तिला कळतंय ना समोर काय सिच्युएशन आहे. सत्ता आली हातात तर सोडायची की. का सगळं ताणून धरतीये? द्यायचं की एक घाव दोन तुकडे. ज्याचं आहे त्याला देऊन टाकायचं आणि मोकळं व्हायचं. कशाला सगळं एकत्र बांधून ठेवायचं? एकत्र बांधून ठेवायला आहे का काही चांगलं? रोजची भांडणं कटकट बघत नाहीयेस तू? मग जानकी वहिनी तरी का विषय लांबवतीये? आत्ताच बघ ना, ऐश्वर्यावर विश्वास ठेवला, तिला घरात घेतलं आणि ऐश्वर्या कशी उलटली बघितलं ना. ती जानकी वहिनीवर विश्वास ठेवावा अशी राहिलेली नाहीये. ती कुणावरही विश्वास ठेवते. तर तिच्या वागण्याला कंटाळून तिच्याच विरोधात बसलीये. दिसतंय का? आता अवंतिका मनातल्या मनात म्हणते, ऐश्वर्याबद्दल जर खरं सांगितलं तर तू विश्वास ठेवणार नाहीये. फार सांगावाचं वाटतंय पण मी सांगू शकत नाहीये. वाटतंय तसं काय? अवंतिका बोल की. गप्प का झालीस? अगं अवंतिका बोल बोल. अवंतिका आता काही सांगत नाही, कारण तिला माहिती काही सांगितलं तर हा काय विश्वास ठेवत नसतो. वेगळं राहायचं असेल तर तू राहा, मी तुला साथ देणार नाही सौमी. हे पहिलं आणि शेवटचं वाक्य आहे माझं. तर ऋषिकेशचंही तेच म्हणणं असतं की वेगळं दे, नाही तर मी जेवणार नाही. जानकी म्हणजे तुम्ही उपाशी राहून काय फरक पडणार आहे? फरक पडणार आहे तुला तर फरक पडेल ना. तुला फरक पडेल मग तू देऊन टाकशील ना. त्यापेक्षा तू मला खाऊ घालणार असतील तर आधी वाटण्या कर आणि मग मला जेवायला दे. कळत कसं नाही हो, सगळं शर्वरी वंचनचा ड्रामा आहे, शर्वरी वंचनचा प्लॅन आहे. प्लीज ऋषिकेश, ट्राय टू अंडरस्टँड. ऋषिकेश मग तुम्हाला काही समजून घ्यायचं नाहीये. फक्त मी या वादाला कंटाळलोय. शर्वरी वापर करते म्हणणं तुझं बरोबर आहे ना. मग ऐश्वर्याला कळत नाहीये शर्वरी यूज करून घेते. मग ऐश्वर्या का मूर्खसारखं वागतेस? त्यामुळे जानकी प्लीज कुणाचीच काही सफाई द्यायला जाऊ नकोस मला. तू फक्त ज्याचं आहे त्याला देऊन टाक, एवढंच माझं म्हणणं आहे. तरच मी जेवण करेन, नाही तर मी पाणी सुद्धा पिणार नाहीये. म्हणतो ऐश्वर्या काय लहान नाहीये. तिला शर्वरी काहीतरी सांगणार आणि मग ती वागणार. मुळात ती ऐश्वर्या कशी माहिती ना तुला, याचं उलट सुद्धा असू शकतो. शर्वरीचं डोकं नाही तर हे ऐश्वर्याचंच डोकं असेल. याच्या आधी सुद्धा ऐश्वर्याने खूप वेळा तुला हिस्सा मागितलाय बरोबर. शर्वरीच्या मदतीने तिचं जर काम होणार असेल तर हे ऐश्वर्याचं सुद्धा डोकं असू शकतंय. चांगलं माहितीये ऐश्वर्याला एकदा राग आला की ती कोणत्याही थराला जाते. की आता मनातल्या मनात म्हणते हा आमच्या प्लॅनचा भाग आहे. हे तुम्हाला कसं सांगू ऋषिकेश, मला कळतच नाही. मला तुम्हाला सांगता येत नाहीये, ही तर माझी मजबुरी आहे. नाही इलाज ऋषिकेश, प्लीज प्लीज आय एम सॉरी. तुम्ही समजून घ्या. ऋषिकेश म्हणतो एक गोष्ट कळतच नाहीये ग, जानकी सारखी वागती आणि तू का सहन करतेस ग? काय मारलं म्हणून लगेच दुसऱ्याने वासरू मारायचं नसतं. प्लीज ऋषिकेश, तुम्ही का हायपर होताय? मी करते ना माझ्या पद्धतीने हँडल. चिडलीये म्हणून अशी बिथरल्यासारखी वागती. आपणही समजून घ्यायला हवंय ना. प्रत्यारोप, एकमेकांना काय काय बोलणं, हे सगळं 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 आता कंटाळवाणं झालंय. की म्हणते ऋषिकेश मी सगळं समजू शकते, पण प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. एवढं तर ऐका माझं, मी माझ्या पद्धतीने करतेय सगळं हँडल. ऐश्वर्या आणि शर्वरी यांचं उपोषण करताय हे बरं दिसतंय का? तब्येतीवर जर काही परिणाम झाला तर त्याचं काय होणार? तुमची साथ हवी आहे. तुमची साथ असेल तर मी सगळं काही करू शकते ऋषिकेश. प्लीज तुम्ही समजून घ्या. समजून सांगा ना प्लीज. आता इकडे या बाहेर उपोषणाला बसलेले असतात, तिथे आता सुमित्रा येते. सुमित्रा म्हणते शरू घे, काय चाललंय ग? पुरे ना, काय चाललंय तुझं? तुला तरी कळतंय का तू काय वागतीयस? सुमित्रा म्हणते बाद झालं तुमच्या दोघींचं, चला उठा आणि काहीतरी खाऊन घ्या. शरू म्हणते नाही, आम्ही अजिबात कोणाचं काही ऐकणार नाहीये. आम्ही अजिबात काही खाणार नाही. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही आम्ही खात नसतो. आता ऋषिकेश आलेलं असतो. शरू बासा, हे हक्क बिक्क या गोष्टी करू नको. उठ आणि काहीतरी खाऊन घे. उगाच तमाशा नको. उठ आणि पहिले खाऊन घे. मागे आता राहुल सुद्धा आलेलं असतो. ऋषिकेश तुम्ही दोघी पण उठा आणि पटकन काहीतरी खाऊन घ्या. उठा पटकन. पण काहीतरी मार्ग काढू ना. उठा तुम्ही. आता लगेच शर्वरी उठते आणि म्हणते काय मार्ग काढायचाय? तू काय मार्ग काढणार आहे? नाही तू सांगच मला दादा, तू काय मार्ग काढणार आहे? गेल्यापासून हेच ऐकते ना, काहीतरी मार्ग निघेल, काहीतरी मार्ग निघेल. आता काय मार्ग आहे सांग तरी तू. काय निघालेलं दिसत नाही आणि अजून काय मार्ग निघणार आहे? आधी सुद्धा प्रयत्न केलाय ना शरू, जरा समजून घे की तू. आता ऋषिकेश खूप प्रेमाने त्या शर्वरीला समजून सांगत असतो, पण ती काय समजून घ्यायला तयार नसते. तसंही तिला फक्त पैसा घेऊन इथून फरार व्हायचं असतं. आपल्याकडे गेलोय ना, त्याने सांगितलंय काहीच करणार नाही, मग आपण काय करणार आहोत ग? मार्ग काढता येत नाही ना ऋषिकेश दादा. मग सौमित्र दादाच ऐकू की आपण पैसे देऊन दुसरा मार्ग अवलंबू. वाकड्या वाटेने गेलं तर मार्ग निघेल, मग करू की वाकड्या मार्गाने शिरू. बघत असतो हा सगळा तमाशा. बरं म्हणते जानकीला जर ते करायचं नसेल तर काय उपयोग आहे ग शरू? इकडून तिकडून काही मार्ग असू दे, जानकीला कोणत्याच मार्गाने जायचंच नाहीये तर उपयोग काय? बरं म्हणते आत्ताच्या युगात सगळं शक्य, इम्पॉसिबल अशी कोणतीच गोष्ट नाहीये. बोला ना तर सगळं होऊ शकतं. इकडची दुनिया तिकडं होऊ शकते, पण ठरवलं पाहिजे ना. तिला जर ठरवायचंच नाही, काही करायचंच नाहीये तर काय होणार? त्या माणसाला मृत दाखवता येतं, मृतला जिवंत दाखवता येतं, काहीही करता येतं. आजच्या युगात काहीही शक्य आहे. म्हणते पैसा फेकला की सगळं होतं. मग पैसा फेकून आपण करूच शकतोय की मग जानकी तयार का नाहीये मला तेच कळत नाहीये.
जेव्हा त्या व्यक्तीची करायची इच्छा असेल ना तेव्हा हे होऊ शकतं, पण इथे इच्छाच नाहीये. खरंय तुझं, खरंय ग बाई. म्हणतो ऐश्वर्या तू काय बोलती, तुला कळतंय का? जानकी मुद्दाम करते का? हो मुद्दामच करते ती, कोणीही सांगेल ती मुद्दाम करते. त्यामुळे ऋषिकेश दादा तिची बाजू घ्यायला जाऊ नका. करायचं ठरलं तर काहीही होऊ शकतं हे तिलाही कळतंय. मग ती काय ऐकत नाहीये? हा, का वेड्यासारखं करती? ती मुद्दामच करतीये. तू बोलतीयस ऐश्वर्या? तू? हो मीच बोलती, कारण मला दिसतंय म्हणून मी बोलतीये. जानकीने तुला या घरात आणलं, प्रत्येक बाजूने तुझ्या, प्रत्येक वेळेला तुझ्या बाजूने उभी राहिली, तुला प्रोटेक्ट केलं. हे सगळं सगळं विसरलीस का ग ऐश्वर्या? जानकीने तुला किती जीव लावलं आणि तरी सुद्धा तू अशी वागतीयस का? असं वागती ऋषिकेश दादा, असा प्रश्न पडलाय ना. मी या घरात जेव्हा परत आली ना तेव्हा माझ्यात खूप सारे बदल घडवले होते, खूप सारे. जसं जानकीने सांगितलं तशी छान छान मी वागत होते. तिच्या चांगुलपणामुळेच मी सगळं चांगलं वागायला लागली होती. काय केलं? प्रत्येक वेळेला अपमान केला. मी कशी नालायक हे दाखवण्याचा प्रयत्न केला, मी सुधारू शकत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःचा मोठेपणा सिद्ध केला. आणि मला ते नकोय, मी सुधारतीये ना, मला सुधरू का नाही दिलं तिने? आता नाही, आता चुकीला माफी नाही, म्हणून मी जानकीच्या विरोधात उभी राहिली आणि आता माझा हक्क मला हवाच आहे. तिच्या तालावर मला नाचायचं नाहीये म्हणजे नाहीये. मी म्हणते दादा वास ना, ऐश्वर्या कशी चांगली होती आता कशी वाईट झाली हे सतत 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 सांगण्यापेक्षा याच्यावर काहीतरी आपण करू शकतोय, मार्ग काढा ना. कशाला हे तेच 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 रिपीट करायचे प्रत्येक वेळेला? ऋषिकेश दादा हे नको कुणाला काही सजेशन देत बसू, याच्यातून मार्ग काय निघेल किंवा कसा काढू शकतो याच्याकडे लक्ष दे. म्हणतो ठीक आहे ना, आता मार्गच काढतोय मी सुद्धा. मित्रशी बोलायला तयार आहे ना, मग तुम्ही आता उपोषणाचं हे वेळ काढून टाका आणि काहीतरी खाऊन घ्या. मित्रशी बोलतो आणि काही मार्ग असेल तर मी नक्की काढतो, आधी पण काहीतरी खाऊन घ्या प्लीज. म्हणते ठीक आहे तुमच्यासाठी ऐकतो, तू आणि आई एवढं सांगताय ना तर आम्ही ऐकायला तयार आहे, आम्ही खातोय. पण तुम्ही सुद्धा शब्द पाळायचा आणि काहीतरी करायचंय. 24 तासाच्या आत जर मागण्या पूर्ण झाल्या नाही ना तर अमरण उपोषण करणार आहोत. मरेपर्यंत आम्ही काय उठत नसतो, मग काय कोणाचं ऐकणार नाही. तुझं म्हणणं, तुझी इच्छा म्हणून आम्ही आता थांबतोय, उठतोय, जेवतोय. पण 24 तासात जर आम्हाला रिझल्ट नाही मिळाला तर आम्ही परत बसणार, मग मरेपर्यंत काय उठणार नाही. बरं म्हणते हो हो नक्कीच. ऋषिकेश म्हणतो जानकी या दोघींना नाश्ता दे. जानकी म्हणते मी? ऋषिकेश खुणावतो की हो तूच दे. म्हणते हो देते की दोघींना सुद्धा देते. आता सौमित्र काहीतरी स्टडी करत असतो, तेवढ्यात काय ऋषिकेश आलेला असतो त्याच्या रूम मध्ये. रूम अशी नॉक केलेली असते, त्याने येऊ का म्हणून विचारतो. तेव्हा सौमित्र म्हणतो अरे दादा तुझ्याशी थोडं बोलायचं, येऊ का? अरे ये ना दादा. आता सौमित्र आणि ऋषिकेश काहीतरी मार्ग काढणार असतात, एकत्र भेटलेले असतात म्हटल्यावर याच्यावर काय पर्याय काढू शकतो त्यासाठी आता त्यांची चर्चा सुरू असते. हा एक मार्ग आहे रे, चॅलेंज करायला लागणार आहे आपल्याला. आपल्याला जर चॅलेंज करायचं असेल तर जानकी बहिणीवर आधी केस करायला लागणार, तरच आपण काहीतरी करू शकतोय. आणि जानकी बहिणी या सगळ्या प्रोसिजरला तयार आहे का? सौमित्र तू काय बोलतो, तुला तरी कळतंय का? जानकीवर केस वगैरे हे काय चाललंय रे? केस झाली म्हणजे तिला पोलीस पकडून नेणार का? दादा आम्ही फक्त ऑप्शन सांगतोय, कुठे लगेच तिच्यावर केस केली आहे. आणि हे सगळ्या फंद्यात जर पडायचं नसेल तर जास्ती पैसा दिला तर वकिलाकडनं तेवढा पॉइंट आपण काढू शकतोय, कोणालाही न सांगता बरोबर तेवढा पॉइंट तो वगळून टाकेल. मग काय सगळं आपण हवंय तसं करूच शकतोय ना. थोडा पैसा दिला, वाकड्या मार्गेने गेलं की लगेच तो पॉइंट तिथून वगळला जाणार, मग आपल्याला हवंय ते होऊ शकतंय. मग या गोष्टी करायची काही गरजच नाहीये. बघ कोणत्या कोणत्या गोष्टी तुला मी सांगितलंय, तुला त्यातली कोणती आवडते आणि कोणती करायची तुझं तू मला सांग, मग आपण प्रोसिजर करूच या. तू जानकी बहिणीशी एकदा बोलून घे, तिला चालणार असेल तर आपण करूच या. जा काय म्हणती काय नाही बघ आणि मग मला सांग येऊन तू. इकडे आता ऐश्वर्या आणि शर्वरी बोलत असतात, प्लॅनिंग करत असतात पुढचा. के दादा तयार होईल पण जानकीचं नाही म्हणाली तर शर्वरी करायचं काय? तसं झालं ना साम दाम दंडभेद ऐश्वर्या वापरायचं. सरळ मार्गाने काही निघत नाही तर वाकड्या मार्गाने जायला हवंच म्हणजे हवंच, आणि ते तर मला चांगलं जमतं ऐश्वर्या. आता शर्वरी स्वतः कबूल करत असत्या की मी काहीही करू शकते, माझं काम करून घेण्यासाठी कुठच्याही थराला जाऊ शकते आणि काहीही करू शकते ऐश्वर्या. आणि खरं तर सरळच काही गोष्टी होत नाहीयेत ना, मग त्या गोष्टी सरळ होण्यासाठी मी काय करू शकते तुला माहितीच नाही ऐश्वर्या. मी माझं डोकं वापरून काहीही करेलच. जर सरळ मार्गाने काही होत नाहीये तर मग बोट वाकडं करून तर करायलाच पाहिजे. कळतंय का तुला? म्हणजे तूप जर सहज निघत नाहीये तर बोट वाकडं केलं की तूप निघतच. ऐश्वर्या तुला कळतंय का मला काय सांगायचंय तुला? ऐश्वर्या म्हणते एक्झॅक्टली. तू मला जर असं विस्कळीत करून सांगशील का, मला आत्ता काही कळतच नाहीये. नानांच्या बाबतीत सुद्धा मी आणि पटकन शर्वरी गप्प बसलेली असते. ऐश्वर्या म्हणते म्हणजे काय ग? काय नाही, वेळ आले की तुला समजेन ऐश्वर्या, एवढं काय खोलात जायची गरज नाहीये. शर्वरी आता नानांच्या बाबतीत काय हे बोलता बोलता आता लगेच थांबलेली असते, तिचा गुन्हा ती कबूल करायला लागलेली असते. ऐश्वर्याने बरोबर तिला जाळ्यात ओढलेली असते आणि शर्वरीने बरोबर तिला जाळ्यात ओढलेली आणि आता म्हणते की ऐश्वर्या
काय हुशार आहे ग तू शर्वरी, म्हणजे मला नसतं सुचलं पण तू खूप टॅलेंट आहे ग. मला असं वाटायचं की मीच हुशार आहे, पण माझ्यापेक्षा सुद्धा शर्वरी तू कैक पटीने हुशार आहे, मला आत्ता जाणवलं या. आय रिअलाइज. अगे ऐश्वर्या, 2-2 खून पचवणं सोपी काम नाहीये. 2-2 खून उगाच पचवले का मी? आता मात्र ऐश्वर्याने हिला बोलती केलेली असते आणि 2 खून म्हणजे नानांना सुद्धा ऐश्वर्याला लक्षात आलेलं असतं की शर्वरीनेच मारले. आणि पहिल्या दिवसापासून ऐश्वर्या म्हणत होती की नानांचा खून सुद्धा शर्वरीनेच केलाय. आता ऐश्वर्याला तिचं उत्तर मिळालेलं असतं. खरं तर ज्या गोष्टीसाठी धडपड करत असते ती गोष्ट आता साध्य व्हायला लागलेली असते. शर्वरी हळूहळू हळू बरोबर सगळ्या खुनाची, सगळ्या गुन्ह्याची कबुली द्यायला तयार. 2 खून म्हणजे काय ग? मी काही बोलले का? आता तू म्हटली 2 खून पचवणं खायची काम नाहीये. शर्वरी सांगा, आता मी फ्रेंड आहे तुझी. सिरीज वगैरे बघते ना, त्यात 2 खून असतात, मग त्याच्यामध्ये बोलून गेले मी. ऐश्वर्या म्हणते अच्छा अच्छा. आता शर्वरीने पटकन पलटी मारलेली असते. ऐश्वर्याच्या लक्षात येतं की ही किती चॅप्टर आहे. आलेलं असतो. राहुल म्हणतो सौमित्राला आपल्या बाजूने घेऊ की? त्यालाही हिस्सा हवाच आहे ना, मग टीम मजबूत होणार ना आपली. ऐश्वर्या म्हणजे हा कशाला करमडला आणि सौमित्राला सुद्धा आणतोय. हो हो हो, पहिल्यापासून त्याच चाललंय. घर सोडून जायचंय, माझा माझा हिस्सा हवाय, अमकय तमकय, पहिल्यापासून त्याचा शब्द आहे. सौमित्र सुद्धा सहज आपल्या बाजूने येऊ शकतो आणि आपल्याला हवं ते करूच शकतोय आपण. ऐश्वर्या म्हणते अगदी राहुल बरोबर बोललाय, म्हणजे मला पटलंय राहुल जे म्हणतोय ना की सौमित्राला आपल्या बाजूने घ्यायचं तर करूच या, कारण तसंही सौमित्राला हिस्सा हवाच आहे. म्हणते सौमित्राला मी आवडत नाही, त्यामुळे तो आपली साथ देतो की नाही मला हे माहित नाही. तुमचं तुम्ही बघा ते. म्हणते चल की त्याच्याशी जाऊन बोलू की आपण. कसं आवडणार नाही, त्याचा फायदा होत असेल तर आवडेल की. इकडे अवंतिका आणि जानकी जे असतात ते किचनमध्ये काम करत असतात आणि अवंतिका सुद्धा बिचारी मदत करत असते. जानकी म्हणते राहू दे मी सगळं करते. अवंतिका म्हणते नाही बहिणी, करू लागते की मी. अवंतिकाची मनस्थिती ठीक नसते, कारण भंगार वातावरण असतं घरातलं आणि तिला ते आता सहन होत नसतं. फार टेन्शन आलेलं असतं. आणि सगळी गडबड झाली हो. आपण जे नाटक करतोय त्याच्याने ऐश्वर्या सगळ्यांच्या डोळ्यात खुपायला लागली. आणि सौमित्र सुद्धा ऐश्वर्याची भाषा बोलायला लागलाय. काय तर म्हणे वेगळं हवंय, त्याला पण हिस्सा घ्यायचा आहे, मुंबईला निघून जायचंय, या लोकांच्यात राहायचंच नाहीये, रोजची कटकट बिटकट त्याला काहीच नकोय. त्यामुळे ना वहिनी मला फार फार टेन्शन आले. जानकी म्हणते अवंतिका नको ना टेन्शन घेऊ, तू सगळं व्यवस्थित होईल, शांत बस ना तू. आणि तुझं टेन्शन घेणं योग्य आहे काही अशा अवस्थेत? तुला का कळत नाहीये? प्लीज प्लीज. तुझींना आधीपासूनच प्रॉपर्टीत हिस्सा हवा होता, अगदी बळजबरीने जबरदस्तीने ते इथे राहिले, आणि आता काय त्यांना आयतं खोलीत मिळालंय प्रॉपर्टीत हिस्सा घेण्यासाठी, त्यामुळे ते हिस्सा घेणार आणि शर्वरीला आणि ऐश्वर्याला सपोर्ट करणार, यात काही शंकाच नाही. त्यामुळे तू काय वाईट वाटून घेऊ नको प्लीज. आता खरं तर अवंतिकाला वाईट वाटत असतं की माझा नवरा सुद्धा हे सगळं करतोय, त्यामुळे तिला जर असं लाजल्यासारखं होतं. पण जानकी म्हणते असू दे, ते काय आत्ताच मागत नाहीये हिस्सा, पहिल्यापासून त्यांना हिस्सा हवा. आता सगळ्यांना शांत तर केलंय, ऋषिकेशमुळे शर्वरी वंशने निदान खाल्लंय तरी, म्हणजे संकट तरी टळले. पुढचं पुढे बघूच या आपण. अवंतिका फार हुशार असते. ती म्हणते बहिणी मला वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलंय. या सगळ्या प्रकरणात सौमित्रने शर्वरीची साथ नाही द्यायला पाहिजे, कारण शर्वरी कशी आहे, गोड गोड बोलणार आणि सौमित्राला तिच्या जाळ्यात ओढून घेणार. आणि तो जर तिच्या बाजूने गेला तर त्यांची टीम अगदी स्ट्रॉंग होणार, मग आपलं काहीही चालणार नाही. आणि ही नक्की हा प्रयत्न करणार की सौमित्राला तिच्या बाजूने वळवणार, म्हणजे वळवणारच. एवढं तर होऊच शकतंय बहिणी, आणि या गोष्टीचं मला खूप खूप टेन्शन आलंय. मी काय करू आणि काय नाही बहिणी, मला खरं तर काहीही सुचत नाहीये. सौमित्र जर तिच्या म्हणण्यानुसार वागायला लागला तर ते प्रॉपर्टीचे हिस्से पाडायला लावतील, म्हणजे लावतीलच, मग आपल्या हातात काहीही उरणार नाही. जानकीला आता खूप टेन्शन आलंय. खरं तर जे म्हणतीये तसंच झालं तर करायचं काय, की म्हणते भलतं काही होऊ द्यायचं नाहीये, चांगलं होईल याच्याकडेच लक्ष द्यायचं. इकडे सौमित्र जो असतो तो फोनवर बोलत असतो, डॉक्युमेंट विषयी बोलत असतो, आणि डॉक्युमेंट उद्या पाठवून देतो, काय करता येईल तेवढं बघा वकील साहेब. इकडे आता सौमित्रशी हात मिळवणी करण्यासाठी लगेच आता शर्वरी आणि ऐश्वर्या आलेली असते. त्याला त्याच्या बाजूने वळून घेण्यासाठी ते आता धडपड करत असतात की बहिणीला मुळात कोणाला काही द्यायचं नाहीये म्हणून नानांचं कारण काढते आणि प्रत्येक वेळेला ही टाळाटाळ करते. पण खरं तर प्रत्येकाचा हिस्सा हा मिळायलाच हवा, बरोबर ना सौमित्र? म्हणून ऐश्वर्या आणि मी तुझ्याकडे आलोय सल्ले घेण्यासाठी, तू योग्य तो मार्ग दाखव प्लीज. शर्वरीने असा गुंडाळलेला असतो हा सौमित्र की बरोबर तिचीच भाषा तो बोलायला लागलेला असतो. तिच्या म्हणण्याला तो होला हो आता द्यायला सुरुवात कर. ऐश्वर्याने तुझे काय वाद आहे ते बाजूला ठेवू, हिस्स्यासाठी फक्त एकत्र येऊ, वाद नंतर तुम्ही कंटिन्यू करा, फक्त हिस्स्यासाठी तर आपण शांत बसूया प्लीज. सौमित्र दादा, तू मी ऐश्वर्या तिघजण हिस्सा नाही मागू शकत, म्हणजे काय? सारंगला तयार करायला लागणार, सारंगने हिस्सा मागितला तर हिस्सा मिळू शकतो, नाही तर हिस्सा मिळणार नाही. ऐश्वर्याच्या बोलण्याने काहीच होणार नाही. सारंग मुलगा आहे नानांचा आणि त्याची बोली चालणार, तो बोलला तरच विषय काहीतरी लांबू शकतो. ते सांगणार ते ऐकणार नाहीये जानकी वहिनी, त्यामुळे आपल्या मार्गाने आपण जायचं आणि हिस्सा मिळवायचा, म्हणजे मिळवायचा. त्यासाठी सारंग सुद्धा हवाच आहे. विरोधात जायला लागणारे नाही इलाज का होईना आणि आपला हिस्सा मिळवायला लागणार. शर्वरी म्हणते तुला काय करायचंय ते कर, फक्त हिस्सा मिळव.
के दादा म्हणालाय प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल, मग बघू नंतर केस बीसचं काय करायचंय. सध्या बघू ऋषिकेश दादा काय करतोय, थांबू तोपर्यंत आपण. म्हणालाय म्हणून उपोषण आम्ही सोडलंय. आता ऐश्वर्याला जाम टेन्शन आलंय की यांचं काहीतरी भयानक परिस्थिती सुरू झाली आहे. केस करायची, अमकं करायचं, तमकं करायचं, फारच पुढे गेलाय सौमित्र. ऐश्वर्याला खूप टेन्शन आले असतं. नाटक करता करता प्रकरण भलत्याच वळणाला गेलं नाही म्हणजे मिळवलं. इकडे आता ऋषिकेश आणि सुमित्रा जी असते ते हॉलमध्ये बसलेले असतात. एकच विषय असतो, एकच टेन्शन असतं. टेन्शन काही संपत नसतं आणि विषय हा लांबतच असतो. पण नाही येतो म्हणायला आपण काहीतरी मार्ग निघू शकतो. बघू आता काय करतोय तो. मला सुद्धा वाद नकोय ग आई, काय तो सोक्षमोक्ष लावायचाच आहे. आता सौमित्र, अवंतिका, सौमित्र, शर्वरी आणि ऐश्वर्या तिघेजण खाली आलेले असतात. दादा काय झालं, वहिनीशी बोललास का तू, काय बोलली ती. बोलतो लगेच आत्ता बोलतो आणि जानकीला आवाज देतो ऋषिकेश. हॉलमध्ये बोलवतो आणि सगळ्यांच्या समोर तो आता बोलणार असतो. बंद करू नये, मला विषयावर बोलायचं आणि तो विषय आज संपवायचा म्हणजे संपवायचाच आहे. करण्याचा विषय तो संपवायचा आहे म्हणजे संपवायचाच आहे. प्रत्येकाला ज्याचा त्याचा वाटा हवा आहे आणि आपण गोष्टी ताणण्यात किंवा लांबून धरण्यात काहीच अर्थ नाहीये. आपण ज्याचा त्याचा हिस्सा ज्याला त्याला देऊन टाकूया. प्लीज जानकी तू सुद्धा होकार दे. दोन मार्ग आहे, ते दोन मार्ग तुला सांगतो. जानकी म्हणते एकच मिनिटात, मी फक्त गॅस बंद करून आले. जानकी आता गॅस बंद करायच्या निमित्ताने किचनमध्ये येते आणि अवंतिकाला म्हणते सौमित्र भाऊजी सुद्धा शर्वरीची भाषा बोलताय, सगळंच अवघड होऊन बसले. आपण जे नाटक करतो हे जर सांगितलं ना तर शर्वरी एकटी पडेल, बरोबर. पण हे आत्ता सांगून उपयोग नाहीये. आपल्याला जोपर्यंत आपल्याला जे हवंय ते होत नाही तोपर्यंत शर्वरीला आपण एक्सपोज करू शकत नाही आहोत. आता करायचं काय, माझं तर डोकं बंद पडलंय अवंतिका, या सगळ्यांच्या प्रश्नाला उत्तर काय देऊ. आणि ऋषिकेश सुद्धा अन्न पाणी सोडून बसलेत. जोपर्यंत मी सगळ्यांचा हिस्सा देत नाही तोपर्यंत ते सुद्धा काही खाणार नाहीये. माझं डोकं आहे ना खरंच बंद पडलंय अवंतिका, मला काहीच सुचत नाहीये बाहेर जाऊन मी काय निर्णय देऊ. अवंतिका म्हणते काही झालं तरी तुम्ही झुकू नका, कारण तुम्ही झुकावं हे शर्वरीला हवंय, तिला फक्त पैसा हवाय. आणि सौमित्राला कसं कन्व्हिन्स करायचं मी करते, तुम्ही अजिबात लोड घेऊ नका. आता मात्र अवंतिकाने सांगितले काही झालं तरी डगमगू नका आणि हिस्से करायचं याला तयार होऊच नका. शर्वरीला नांगे अशी ठेचू ना आपण की एवढे प्रयत्न करून सुद्धा तिच्या हाताला काहीच येणार नाही. पुढे काय व्हायचंय ते होईलच, तुम्ही अजिबात घाबरू नका, तुमच्या मतावर ठाम राहा, एवढं तर आपण करूच शकतोय. आता अवंतिकाने चांगलीच हिंमत दिलेली असते ऐश्वर्याला. बघू आता जानकीला चांगलीच हिंमत दिली आहे. जानकी आता बाहेर येऊन सगळ्यांच्या समोर काय उत्तर देणार आणि ऋषिकेश जे काय सांगणार आहे त्याला जानकी कशी रिॲक्ट होणार, किंवा सगळ्यांना हवं ते उत्तर मिळेल का, किंवा जानकी काहीतरी वेगळंच सांगून सगळ्यांना आश्चर्यचकित करेल. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आपण अगदी थोडक्यात बघूया. ऋषिकेश म्हणतो जानकीला तुला काय ऐकायचं नाही, माझ्या विरोधात का जातीये, म्हणजे हे लोक जे म्हणताय ना ते बरोबर आहे. तुला सत्ता हवी आहे, पॉवर हवा आहे आणि म्हणून तुला कोणाचे हिस्से द्यायचे नाहीये. तुला तुझ्या हातात सगळी सत्ता हवी आहे, बरोबर ना जानकी. तुला लालच आली आहे सगळ्या सत्तेची. आता अवंतिकाकडे येते आणि जानकी म्हणते ऋषिकेश सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये. ते सुद्धा म्हणताय की तुला सगळी सत्ता सगळा पैसा तुझा स्वतःच्या हातात हवाय म्हणून तू या लोकांचे हिस्से देत नाहीये, बरोबर. इकडे आता ऐश्वर्या रात्री भेटलेली असते जानकीला आणि ती म्हणते शर्वरी बोलता बोलता म्हटली मी हुशार आहे म्हणूनच 2-2 खून पचवले. जानकी म्हणते म्हणजे याचा अर्थ नानांचा खून. ऐश्वर्या म्हणते एक्झॅक्टली, विक्रांतलाही तिनेच मारले आणि नानांना सुद्धा तिनेच मारले. आता जानकीच्या लक्षात आले की शर्वरीने 2 खून केले. ती पुढे काहीही करू शकते, कोणत्याही थराला उतरू शकते आणि काहीही पातळी गाठू शकते. ऐश्वर्या जानकीला जाम असं टेन्शन आलेलं असतं शर्वरीच्या एका वाक्यामुळे. बघू आता जानकीला फक्त कळालंय की तिने नानांचा आणि विक्रांतचा खून केलाय, तिने कबूल सुद्धा केलेलं असतं. पण आता सगळ्यांच्या समोर तिच्याकडून हे वदवून घेणं खूप अवघड आहे. ऐश्वर्या आणि जानकी हे सगळ्यांच्या समोर तिच्याकडून वदवून घेणार का आणि प्रॉपर्टीचे हिस्से होणार का, हे जर बघायचं असेल तर बघूया आपण पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.